राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधान परिषदेत लक्षवेधी आणि राईट ऑफ इन्फॉर्मेशन यावर अनिल परब यांनी भाष्य केलंय. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरं म्हणजे सभासदांची जी काही अडचण होऊ नये, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. आणि राज्यमंत्री आणि आमचे जे मंत्री आहेत ज्यांना जबाबदारी दिली ते कोऑर्डिनेशनमध्ये ते काम करतायत. त्यामुळे आता मी बाहेर होतो आणि मी विचारलं आतमध्ये काय चालू आहे, म्हणून मी आलो आतमध्ये. तर मी आता आलोय याच्या हा देखील ऑब्जेक्शन असायचं काय कारण नव्हतं, कारण आपण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते, दुसऱ्या मंत्र्यांना. परंतु गेल्या एक मिनिट खाली पण जेव्हा विषय येतात आणि वरती पण येतात आणि त्यामुळे मग ते सगळं सरकत होते. बरेच वर्ष या सभागृहात आपल्याला माहिती आहे, मंत्री जेव्हा बिझी असतात खालच्या सभागृहात तेव्हा राज्यमंत्री एकच मिनिट नाही आता विषय आपण त्यांना बोलू द्या, उभे आहेत ते त्यांचं एकदा संपू द्या, मग मी आपल्याला संधी देतो. सभागृह नेते आणि उपमुख्यमंत्री उभे आहेत, बोलू द्या 2 मिनिटं बोलू द्या. विषय एकच आहे. का विषय आला हा की उपमुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार माननीय मंत्री उदय सामंतना दिले, माननीय मंत्री शंभूराजेंना दिले, दादा भुसेंना दिले. आमचं काही ऑब्जेक्शन नाही, ते जे कॅपेबल आहेत त्यांनी करावं. राज्यमंत्री नसतील तर त्यांनी यावं, उत्तर द्यावी. परंतु माझ्या गेल्या 4 अधिवेशनाचा अनुभव असा आहे की जिथे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती दिली, जिथे इथे सभागृहात मान्य केलं कारवाई करतो म्हणून, परंतु ठरवूनच की कारवाई करायचीच नाही. मुंबई महानगरपालिकेचे मी कमीत कमी 7 ते 8 विषय दिले. मी बीएससी मध्ये आपल्या समोर सांगितलं, आपण सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी आपल्याकडे पाठवलं. मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर दिलं आश्वासन समितीकडे जा. आश्वासन समितीकडे गेलो, आश्वासन समितीने माझ्याकडे लेखी लिहून दिलंय, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. 13 ते 14 विषय आज माझ्याकडे आश्वासन समितीचं लिखित उत्तर आहे की याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही. मग काय आमचं काय फुटबॉल करतात तुम्ही, टाइमपास चाललाय इकडे? आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या मंत्र्यांनी कारवाई केली. आम्ही हा विषय मांडणार पण नाही आपल्याकडे, पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल. असे कित्येक विषय मी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयुधाच्या माध्यमातून. आमच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये. सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न इथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायची आहेत या सर्व द्या आणि 1 महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो. पुन्हा विषय आणि एकच आहे याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा, कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्येच प्रश्नाला उत्तर मिळतात, न्याय मिळतो. त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण 1 महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम